हॅलो स्टुडंट्स, थेरी ऑफ मशीनच्या चौथं युनिट म्हणजे बेल्ट ड्राईव्ह, बेल्ट, रोप, चेन आणि गिअर ड्राईव्ह या युनिटमध्ये आपण बेल्ट ड्राईव्हविषयी डिस्कस करतोय. आणि त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थेरी पाहिली. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ लॅप अँड लेंथ ऑफ बेल्ट इन ओपन बेल्ट ड्राईव्ह आपण पाहिली. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये लेंथ ऑफ अँगल ऑफ लॅप अँड लेंथ ऑफ बेल्ट इन क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्ह याच्याविषयी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आपण थेरीमध्ये पाहिलेला आहे. टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह बघताना क्रॉस बेल्ट ड्राईव्ह म्हणजे नक्की काय ते आपण बघितलेलं आहे. तर ती डायग्राम आता मी इथं ड्रॉ करतो. तर ही आहे ड्रायव्हर पुली. आपल्याला माहित आहे ही ड्रायव्हर पुली, ही असते ड्रिव्हन पुली. आता हा ॲक्सिस आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस, आणि हे व्हर्टिकल ॲक्सिस आहे. सपोज अशा पद्धतीनं दोन ॲक्सिसच्या मधलं डिस्टन्स आपल्याला माहित आहे काय असतं, एक्स. दोन सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू शाफ्ट्स ते असतं एक्स ना आपण दाखवतो. त्यानंतर हा पॉईंट आहे O1 आणि हा पॉईंट आहे O2. आता बेल्ट क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये कसा असतो, अशा पद्धतीनं. ओके, तर अशा पद्धतीनं बेल्ट असतो क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये. ओके, तर हा आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. म्हणजे हे जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर हे कसं होणार, रोटेट अँटी क्लॉकवाईज. ओके, हे क्लॉकवाईज अशा पद्धतीनं हे असं रोटेट होणार. ओके, तर लेंथ ऑफ बेल्ट म्हणजे काय असणार आहे, आता पॉईंटला मी नाव देतो. तर इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, इथून जेवढा बेल्ट पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तेवढा अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, एवढा कॉन्टॅक्टमध्ये आहे बेल्ट. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कोणासाठी असणार आहे, फॉर ड्रायव्हर पुली. त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय घेतो मी, θ1. आणि ड्रिव्हन पुलीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, θ2. ओके, ड्रायव्हर पुलीची रेडियस त्याला मी घेतो R1. ड्रिव्हन पुलीची रेडियस आहे त्याला मी म्हणतो R2. ओके, हा O1 O2 पॉईंट आहेच. आता मी काय करतो, इथून O1 मधून या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो. आता त्याआधी मी नाव देतो. तर याला मी A नाव देतो, याला मी B नाव देतो, त्यानंतर याला C, इथं D नाव देतो, त्यानंतर इथं E आणि इथं F. ओके, तर लेंथ ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, जेवढा हा जो अँगल आहे θ1 जेवढा बेल्ट पुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तेवढा अँगल म्हणजे अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि लेंथ ऑफ बेल्ट काय असणार आहे, ही AB प्लस BCD प्लस DE प्लस EFA. बरोबर, मग हे दोन काय झाले, आर्क. EFA हा आर्क झाला, AB स्ट्रेट लाईन आहे, BCD आर्क आणि DE स्ट्रेट लाईन. एवढी टोटल लेंथ आपल्याला काढायची. तर त्यासाठी ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये आपण बघितलेलं हाफ साईडची लेंथ काढायची, हाफ लेंथ, आणि त्याला इंटू 2 करायचं. तर तसंच मी इथं करणार आहे. तर त्यासाठी आपण काय केलेलं, ही एवढी जी लाईन आहे O1E, ही लाईन मी अशी इकडं या ED लाईनला पॅरलल लाईन मी इकडं ड्रॉ करतो. ओके, पॅरलल लाईन ड्रॉ केली. त्यानंतर ही लाईन मी वाढवतो, O2D लाईन वाढवतो. तर ती इथं इंटरसेक्ट होईल. तिथं काय होईल, 90 डिग्री अँगल तिथं होणार आहे. बरोबर, मग हा जर अँगल अल्फा असेल, हा अँगल अल्फा आपण घेतो, हा अल्फा, हा सुद्धा काय असणार आहे अल्फा, हा सुद्धा अल्फा. आता हा ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला, O1 याला मी M नाव देतो, O1M O2 हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर हा अँगल अल्फा असेल तर हा अँगल पण काय असतो, अल्फा. कारण हा अँगल अल्फा आहे म्हणजे हा 90 मायनस अल्फा असणार आहे, आणि हा 90, आणि टोटल किती असतो, 180. 180 मधून हे 90 आणि हे 90 मायनस अल्फा मायनस केलं तर हा अँगल किती राहील, अल्फा.
अल्फा एवढा अँगल राहील. तर आपण स्टडीसाठी कोणता ट्रायंगल घेणार आहे? O1M O2 हा जो ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. ओपन बेल ड्राईव्ह मध्ये सुद्धा मी तोच ट्रायंगल घेतलेला, तोच ट्रायंगल मी इथं घेणार आहे. मग हाफ लेंथ काढली आपण, म्हणजे हा एक आर्क काढला, ही एवढी लेंथ काढली आणि हा एक आर्क काढला, तर इंटू त्याला 2 केलं की सगळ्या पूर्ण बेल्टची लेंथ आपल्याला निघेल. ओके. तर त्या पद्धतीनं आपण आता पुढचं डेरिवेशन करायचं आहे. त्याआधी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅब हे परत एकदा काय आहे ते मी क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये परत एकदा सांगतो. तर अँगल ऑफ लॅब किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं? अँगल सबटेंडेड बाय अँगल ऑफ लॅब किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ पुली. अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ पुली by the portion of belt which is in contact with the pulley. त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ लॅप ऑर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता ड्रायव्हर पुलीसाठी आणि ड्रिव्हन पुलीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेमच आहे. इथं 180 प्लस अल्फा प्लस अल्फा, इथं पण तसंच आहे 180 प्लस अल्फा प्लस अल्फा, म्हणजे दोन्हीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एकच आहे. तर इथं मी फक्त काय लिहितो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्रॉस्ड बेल्ट ड्राईव्हसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? θ1 किंवा θ2 सेम. θ1 इज इक्वल टू θ2 इज इक्वल टू काय असणार आहे? 180 प्लस 2 अल्फा, 180 डिग्री प्लस 2 अल्फा. म्हणजेच आपण थिटा इज इक्वल टू काय घेणार? 180 ला काय घेतो आपण? पाय. रेडियनमध्ये पाय प्लस 2 अल्फा. ओके, पाय प्लस 2 अल्फा. पण आता इथं अल्फा इज इक्वल टू काय आहे? अल्फा इथं वेगळा असणार आहे. अल्फा इज इक्वल टू काय ते आपण बघूया. तर हा ट्रायंगल मी घेतो स्टडीसाठी. तर फ्रॉम ट्रायंगल O1M O2. आता या ट्रायंगल वरून तुम्हाला काय दिसतंय? हा अँगल अल्फा आहे. अल्फाच्या समोरची बाजू किती? एवढी. अल्फाच्या समोरची बाजू ही एवढी आहे, अपोजिट साइड. ती किती असणार आहे? ही R2 प्लस R1. हे R1 आहे ना, हे रेडियस, पुली 1ची रेडियस, म्हणजे हे R1 आहे प्लस हे R2, म्हणजे R2 प्लस R1 डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आहे? ही O1 O2 लेंथ, म्हणजे किती? X. बरोबर. म्हणजे अल्फा इज साइन अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे? R2 प्लस R1 डिवायडेड बाय X. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय असणार? साइन इनवर्स R2 प्लस R1 डिवायडेड बाय X. ही व्हॅल्यू अल्फाची इथं टाका, तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी मिळेल. ओके. तेच तुम्ही ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये जर बघितलं तर इथं मायनस असतं. ड्रायव्हर पुलीसाठी मायनस आणि ड्रिव्हन पुलीसाठी प्लस असतं. आपण कॅल्क्युलेशनमध्ये कोणाचं घेतो? ड्रायव्हर पुलीच, म्हणजे तिथं मायनस असणार. ओके, हा डिफरन्स आहे. आणि तिकडं अल्फा काय असतं? साइन इनवर्स R2 मायनस R1 बाय X असतं ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये. तेच इथं काय? इथं फक्त प्लस आहे. ओके. तर दोन्हीचं कम्पॅरिझन मी लास्टला करून दाखवणार आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय कम्पॅरिझन आहे आणि लक्षात कसे ठेवायचे फॉर्म्युले ते मी लास्टला तुम्हाला दाखवणार. ओके. तर आता आपण लेंथ ऑफ बेल्ट काढूया. हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप. आता लेंथ ऑफ बेल्ट बघूया. क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी लेंथ ऑफ बेल्ट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. लेंथ ऑफ बेल्ट सध्या मला डायग्रॅम लागते, त्यामुळे मी डायग्रॅम ठेवतोय आणि इकडं डेरिवेशन इकडं करतो. ओके. तर लेंथ ऑफ बेल्ट काय असणार आहे? L इज इक्वल टू हा टोटल आर्क EFA, हा आर्क EFA प्लस ही लाईन AB प्लस हा आर्क BCD प्लस ही लेंथ DE. तर आपण E पासून सुरुवात केली आणि E पर्यंत परत
रिटर्न आलो. ओके, तर अशा पद्धतीनं लेंथ ऑफ बेल्ट आहे. तर मी हाफ साईडची काढली तर हाफ साईड इंटू त्याला मल्टिप्लाय 2 केलं तर पूर्ण आपल्याला लेंथ मिळेल. तर हाफ साईड फक्त घेतो मी हाफ लेंथ. तर 2 इंटू आर्क काय असणार आहे, आर्क ही घेतो मी यप किंवा इकडून घेतो यप ई आर्क किंवा ई एफ आर्क एफ ई घेतो मी एफ ई प्लस हे घेतो मी ई डी, कारण मला हे पॅरलल आहे O1M, त्याला हे पॅरलल आहे म्हणून मी इकडचं घेतोय. ओके, इथपर्यंत काढलं असं की हे दुसरं काय असणार आहे सेम त्याच्या एवढं, मग मल्टिप्लाय बाय म्हणजे इंटू 2 करणार मी नंतर. ओके, तर एफ ई नंतर ई डी असं घेतो आणि नंतर डी सी, किंवा इकडून जर घेतलं तर सी डी डी ई आणि ई एफ. ओके, तर आर्क एफ ई किंवा ई एफ घेतो ई एफ प्लस ही लेंथ डी ई प्लस हा आर्क काय आहे सी डी आर्क सी डी. तर या 3 व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. आर्क ई एफ काढायचं आहे, डी लेंथ काढायची आहे आणि आर्क सी डी काढायचं. तर तो कसा काढायचा ते एक एक काढूया आपण आता. पहिलं काय आहे आर्क ई एफ, ओपन बेल ड्राईव्हमध्ये आपण काढलेलं त्या पद्धतीनंच. आर्क ई एफ कसं, आर्क ई एफ कसं काढतो आपण लेंथ ऑफ आर्क, तर रेडियस त्या आर्कची इंटू अँगल किती असणार आहे हा टोटल θ1, तर याचा हाफ काय असणार θ1/2 म्हणजे R1 इंटू θ1/2 R1 इंटू θ1/2. तर θ1 काय आहे R1 इंटू θ1 काय आहे पाय प्लस 2 अल्फा डिवायडेड बाय 2. तर 2 न सेपरेट जर डिवाइड केला आपण तर काय येईल π/2 प्लस अल्फा. तर अशा पद्धतीनं आर्क ई एफ. त्याच पद्धतीनं आर्क सी डी सुद्धा काढू शकतो आपण. आर्क सी डी इज इक्वल टू काय येणार याची रेडियस R2 इंटू हा एवढा हाफ अँगल म्हणजे हा टोटल θ2 आहे तर हाफ किती असणार θ2/2 आणि θ2 किती असतं याच्यामध्ये θ1 एवढंच π+2 अल्फा डिवायडेड बाय 2. तर काय येणार R2 इंटू π/2 प्लस अल्फा. अशा पद्धतीनं आर्क सी डी आलं. ओके, आर्क सी डी. तर या 2 व्हॅल्यू आपल्याला नंतर लास्टला इथं ठेवायचे आहेत. आर्क ई एफ आणि आर्क सी डी या 2 व्हॅल्यू आपल्याला लास्टला ठेवायचे आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा आर्क ई एफ काय आहे R1 इंटू π/2 प्लस अल्फा, आर्क सी डी काय आहे R2 इंटू π/2 प्लस अल्फा. ओके, आता मला ही डी लेंथ काढायची आहे डी ई. तर ओपन बेल ड्राईव्हमध्ये जशी काढलेली तशीच सेम ट्रायंगल घेणार आपण आणि ट्रायंगल वरून काढणार. तर मी ट्रायंगल कन्सिडर करतो आता. कोणता हा O1 O2 M हा ट्रायंगल मी कन्सिडर करतो. फ्रॉम ट्रायंगल O1 O2 M. आता O1 O2 M हा जर ट्रायंगल तुम्ही बघितला तर राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. पायथागोरस थेरम काय असणार आहे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरचं समेशन ॲडिशन. ओके, हा पायथागोरस थेरम आहे. तर या ट्रायंगलमध्ये आपण काय लिहू शकतो O1 O2 चा स्क्वेअर O1 O2 स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे राहिलेल्या 2 साईडचा स्क्वेअर म्हणजे O1M चा स्क्वेअर प्लस O2M चा स्क्वेअर O1M स्क्वेअर प्लस O2M स्क्वेअर. O1 O2 काय आहे O1 O2 इज इक्वल टू आहे एक्स. ओके, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू O1M काय आहे O1M म्हणजेच आपलं डी जे आपल्याला पाहिजे. ओके, डी चा स्क्वेअर प्लस O2M काय असणार आहे O2M हे R2 प्लस R1. ओके, R2 प्लस R1 त्याचा स्क्वेअर. मग यातून डीई स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल डीई स्क्वेअर हे इकडे येऊन मायनस होईल म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर असं येईल. ओके, पुढं आता मी कसं एक्स स्क्वेअर कॉमन काढलेलं मग त्यासाठी इथं काय घ्यायला लागेल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर घ्यावं लागेल. ओके, म्हणजे हे कॅन्सल 1 परत आहे स्टेप येते. ओके, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू यातून जर एक्स स्क्वेअर कॉमन घेतलं तर काय येईल इथं 1 राहील मायनस इथं डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर खाली राहील म्हणजे R2 प्लस R1
ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर खाली शिल्लक राहील. ओके, आता मला डी पाहिजे, डी इथं डी स्क्वेअर आहे पण मला डी लेंथ पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूचा काय रूट घ्यावं लागेल. ओके, टेकिंग रूट्स डी इज इक्वल टू काय येईल इथं एक्स, एक्स स्क्वेअरचं रूट एक्स आणि ब्रॅकेटचं रूट काय येणार, रूटमध्ये येईल 1 मायनस हे R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. आता हे आपण बघितलेलं बायनॉमियल थेरी वापरून याचं एक्सपान्शन करावं लागेल आता. ओके, तर मी तर लिहितो एक्सपांडिंग बाय बायनॉमियल थेरी. बायनॉमियल थेरी काय आहे ते तुम्ही मॅथ्समध्ये जाऊन बघू शकता तुमच्या मॅथ्स सब्जेक्टमध्ये. तर बायनॉमियल थेरीनुसार डी इज इक्वल टू येणार एक्स इंटू याचं एक्सपान्शन काय येतं 1 मायनस R1/2 R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 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 राहिलेल्या टर्म पुढं असतात. आता त्या व्हेरी स्मॉल असल्यामुळे आपण काय करतो, पुढच्या टर्म निग्लेक्ट करतो आणि एवढंच आपण घेतो. तर याच्यामध्ये एक्सनं जर आत मल्टिप्लाय केलं तर डी काय येईल, हे एक्स इंटू 1 एक्स येणार मायनस हे एक्स बाय 2 आणि इंटू R2 प्लस R1 स्क्वेअर डिवायडेड बाय या एक्सचा सेपरेट स्क्वेअर लिहितो मी. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर वरच्याचा सेपरेट स्क्वेअर, खालच्याचा सेपरेट स्क्वेअर लिहिला मी. त्यातलं एक एक्स आहे ते कॅन्सल होईल. मग काय येईल, डी इज इक्वल टू काय येणार एक्स मायनस R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x, 2 आणि इथलं एक्स राहील. अशा पद्धतीनं डी आलं. आता तिन्ही व्हॅल्यू आपल्याला लेंथ ऑफ बेल्ट मधल्या मिळाल्या, 2 आर्कच्या आणि डीची लेंथ मिळाली. आता आपण त्या लेंथमध्ये टाकूया. ओके, आता डायग्रॅमची मला काही गरज नाही त्यामुळं डायग्रॅम मी इरेज करतो आणि आता पूर्ण लेंथचं इक्वेशन घेऊया. एल इज इक्वल टू काय होतं आपण मगाशी बघितलं, एल इज इक्वल टू काय होतं आर्क EF प्लस डी प्लस आर्क CD. तर एल इज इक्वल टू काय येणार 2 टाइम्स आता आर्क EF ची व्हॅल्यू काय आहे, आर्क EF तर आर्क EF आपलं असं आलेलं R1 इंटू आर्क EF आपलं काय आलेलं R1 इंटू पाय बाय 2 प्लस अल्फा प्लस डी आपलं काय आलं एक्स मायनस R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस आर्क CD आपलं काय आलेलं R2 इंटू पाय बाय 2 प्लस अल्फा. ओके, अशा पद्धतीनं लेंथ ऑफ बेल्ट आपली आलेली. ओके, अशा पद्धतीनं लेंथचं इक्वेशन होतं. आता हे फक्त मला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, तर सिम्प्लिफाय मी करतो. R1 इथं आतमध्ये मल्टिप्लाय करतो R1 इंटू पाय बाय 2 प्लस R1 इंटू अल्फा प्लस एक्स मायनस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस R2 इंटू पाय बाय 2 प्लस R2 इंटू अल्फा. ओके, नाव इज इक्वल टू 2 टाइम्स. आता हे पाय बाय 2च्या टर्म मी एकत्र घेतो. तर पाय बाय 2 कॉमन काय राहील R1 प्लस R2 प्लस अल्फाच्या टर्म एकत्र घेतो मी. तर अल्फा आणि R1 प्लस R2च आहे किंवा R2 प्लस R1 असं घेतो, म्हणजे पुढं मला सिम्प्लिफाय करायला बरं पडेल. इथं प्लस आहे प्लस. ओके, त्यानंतर प्लस हे एक्स मी पुढं घेतो. आता हे मायनस आहे ते मी इथं लिहितो मायनस R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x आणि प्लस हे पुढं एक्स पुढं घेतो. ओके, सिम्प्लिफाय फक्त मी करतोय. तर 2 टाइम्स पाय बाय 2 इथं R1 प्लस R2 प्लस आता अल्फा आपल्याला माहित आहे, साइन अल्फा काय असतं, साइन अल्फा क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी साइन अल्फा इज इक्वल टू काय असतं R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स. तर साइन अल्फा इज इक्वल टू हा स्मॉल अँगल आहे अल्फा, त्यामुळं अल्फा आणि साइन अल्फा हे जवळजवळ सेमच असते. त्यामुळे साइन अल्फा आणि अल्फाच्या ऐवजी मी काय घेणार साइन अल्फाची व्हॅल्यू घेणार, म्हणजे R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स. ओके,
तर R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स आणि परत हे R2 प्लस R1 त्याला मल्टिप्लाय मायनस हे R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x प्लस हे x. ओके, आता हे 2 न मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. तर 2 टाइम्स पाय बाय 2, 2 न नंतर मल्टिप्लाय करू आपण. पहिल्यांदा पुढचं सिम्प्लिफाय करून घेऊ. प्लस आता हे काय होईल, 2 ब्रॅकेट आहेत म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स मायनस हे R2 प्लस R1 डिवायडेड बाय 2x प्लस एक्स. ओके, आता इथं बघा हे काय आहे, 1 R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय एक्स आणि हे काय आहे 1/2 डिवायडेड बाय 2 आहे. 1/2 R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर बाय एक्स असं आहे. तर 1 मधून हाफ गेलं तर काय राहील, फक्त तिथं हाफ राहील. म्हणजे काय येईल, 2 टाइम्स पाय बाय 2 R1 प्लस R2 प्लस 1/2 R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स असं राहील. ओके, 1 मधून हाफ मायनस केलं तर मायनस आहे आणि प्लस हे पुढचं एक्स. आता 2 न या आतमध्ये मल्टिप्लाय करतो. तर इथं मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल. काय राहील फक्त पाय R1 प्लस R2 प्लस हे 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल. काय राहील फक्त R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स आणि प्लस हे 2x. 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2x. तर ही आहे लेंथ ऑफ बेल्ट फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. लेंथ ऑफ बेल्ट फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओके, तर आपण अशा पद्धतीने या व्हिडिओ लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आणि अँगल ऑफ लेंथ ऑफ बेल्ट इन क्रॉस बेल्ट ड्राईव्ह या 2 टर्मसाठी आपण डेरिव्हेशन पाहिले. आता ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह याच्यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे, तर ते कसं लक्षात ठेवायचं ते फक्त थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये बघूया आपण. तर आपल्याला माहित आहे ओपन बेल्ट ड्राईव्हचे फॉर्म्युले आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हचे फॉर्म्युले. डायग्रॅम तर आपल्याला माहित आहेत, ओपन बेल्ट ड्राईव्हची डायग्रॅम आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्हची डायग्रॅम आपल्याला माहित आहे. तर आता फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, डिफरन्स नक्की काय आहे फॉर्म्युल्यामध्ये ते बघूया. तर इकडे मी लिहितो ओपन बेल्ट ड्राईव्ह, ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि इकडे लिहितो क्रॉस बेल्ट ड्राईव्ह, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. तर याच्या डायग्रॅम आपल्याला माहित आहेत. डायग्रॅम तर माहित आहेत. डायग्रॅम काढतो थोडक्यात अशा पद्धतीने डायग्रॅम. ओके, क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये अशा पद्धतीनं. ओके, आता इथं डिरेक्शन आपल्याला माहित आहे, हे क्लॉकवाईज असेल हे पण क्लॉकवाईजमध्ये फिरतं, पण इकडे काय हे क्लॉकवाईजमध्ये फिराल तर हे अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट होतं. ओके, हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याचा आपण काय घेतो, थिटा इज इक्वल टू पाय मायनस 2 अल्फा. इकडे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण काय घेतो, थिटा इज इक्वल टू पाय प्लस 2 अल्फा. ओके, इकडे अल्फा काय घेतो आपण, साइन इनवर्स R2 मायनस R1 डिवायडेड बाय एक्स. ओके, इकडे अल्फा काय घेतो आपण, R2 साइन इनवर्स R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स. ओके, इकडे लेंथ ऑफ बेल्ट काय आहे, लेंथ ऑफ बेल्ट पाय R2 प्लस R1 प्लस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 2x. ओके, तेच इकडे काय आहे, लेंथ ऑफ बेल्ट L इज इक्वल टू पाय R2 प्लस R1 प्लस R2 प्लस R1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 2x. म्हणजे डिफरन्स फक्त काय आहे, मायनस तिकडं प्लस, मायनस प्लस आणि इथं फक्त मायनस, तिथं प्लस आहे. हा एवढा डिफरन्स आहे. हे -3 मायनसच्या जागेवर 3 ठिकाणी प्लस आहे. एवढाच ओपन आणि बेल्ट ड्राईव्हमध्ये, क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये डिफरन्स आहे. तर फॉर्म्युला लक्षात ठेवताना तुम्ही तसं ठेवा, ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये 3 ठिकाणी मायनस आहे, कुठं आहे ते फक्त लक्षात ठेवा. आणि क्रॉस बेल्टमध्ये सगळीकडे प्लस आहे, कुठेही मायनस नाही, सगळीकडे प्लस आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. सो आपण ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह डिटेलमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी रेशो फॉर बेल्ट ड्राईव्ह, त्यामध्ये ओपनसाठी किंवा क्रॉससाठी सेम असणार आहे व्हेलॉसिटी रेशो, आणि कंपाऊंड बेल्ट ड्राईव्हसाठी काय
ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचं आहे. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.